केलं का म्हणजे एवढं पण नाही माझ्या काय करणार. ओके ओके चालेल सह्या घेतले दोन लोकांच्या राहिल्या आले ते पण देशमुख आणि जिल्हे बहीण नाही आहे. चालू करा चालू करा. किती जण बाकी आहे द्यायचे? दोन नाही यायचे सह्यांचे दोन आहेत. अच्छा सह्यांचे यायचं एकच बाकी आहे. 12 नंबरचे हॅलो, सर्वात प्रथम हा सर एक मिनिट बोलू ना. सह्यांचं स्वागत करा. हाँ नमस्कार. अभी आज सबसे पहले तो हमारे इधर ठाकुर साहब आए हैं और ये बसे तालुका के रजिस्ट्रार है और पहली बार अपनी सोसाइटी में आए हैं, तो हम सबकी तरफ से उनका मैं स्वागत करता हूँ. और हमारे डेवलपर साहब भी आए हैं, ये तो हमेशा हमारे साथ चर्चा करते हैं बड़ी प्यार से. गायकवाड़ साहब भी आए, उनका भी हम स्वागत करते हैं. और आप लोग भी यहाँ पर आए इसलिए मैं आपका भी स्वागत करता हूँ. थैंक यू. सुनेंगे भाई कुछ बोलते हैं. थैंक यू सर. हॅलो, कंटिन्यू रेकॉर्डिंग. मी आधी मराठी बोलू हिंदी? मी आधी तुम्हाला माझा परिचय करून देतो. मी संजय ठाकरे, सहकारी अधिकारी श्रेणी 1, उपनिबंधक सहकारी संस्था वसई या कार्यालयाच्या वतीने मी आज उपस्थित आहे. आपल्या मायकल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या संस्थेच्या कलम 79 खाली आपल्याला इमारत पुनर्विकास करण्यासाठी आपण या वसई कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आज मी प्राधिकृत अधिकारी म्हणून आपल्या संस्थेची सभा घेण्यासाठी उपस्थित आहे. सर्व उपस्थित सभासद, डायरेक्टर बोर्ड, गायकवाड सर, बिल्डर डेव्हलपर यांच्या प्रथम मी स्वागत करतो. आपण आले त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आपल्या आजच्या सभेमध्ये 3च विषय आहेत. आपण आपल्याकडे ज्या इमारत पुनर्विकासासाठी जे 3-4 कोटेशन आले असतील ते प्रथम आपण वाचून दाखवणार आहे. ते वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला दुसरा 2 नंबरच्या विषयामध्ये विकासकाची अटी शर्ती निवड करणे. प्रथम 3 कोटेशन वाचल्यानंतर 3 टेंडर आले असेल तर त्याच्यामध्ये ते वाचन होणार. ते वाचन झाल्यानंतर तुम्हाला जो बिल्डर सिलेक्ट करायचा आहे त्याला तुम्ही हात वरती करून मतदान करायचे. ते मतदान व्हिडिओ शूटिंगमध्ये आलं पाहिजे. आणि तिसरा नंबर, ज्यावेळेस बिल्डर यांची तुम्ही वोटिंग करून निवड करणार त्याच्यानंतर तिसरा विषय त्यांचा असणार तर तुम्हाला ते 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला इमारतीच्या संदर्भात कसं काय पुढील कामकाज चालू होणार याबाबत तुम्हाला ते 5-10 मिनिटं आपणास सांगते. तर सदर सभा आपण आता चालू करत आहोत. प्रथम मी मायकल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, साईनगर नवघर, वसई रोड पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर या संस्थेची पुनर्विकास बाबतची सभा आपण आयोजित केलेली आहे. प्रथम गायकवाड सरांना मी आपणाकडे किती कोटेशन आले त्याचे
समोरचे सभासद यांना आपण थोडी माहिती सांगायची आहे. माहिती सांगितल्यानंतर मी आपल्यासमोर बिल्डर यांचे नाव पुकारल. त्या बिल्डर जो सहमती आहे त्यांनी हात वरती करायची. याची सहमतीने त्यांना हात वरती करायचं नाही. चालेल. माननीय ठाकरे साहेब, आदरणीय बिल्डर मयूर साहेब, सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि उपस्थित सर्व मेंबर, आपल्या सोसायटीच्या पुनर्विकासासाठी ही जी सभा आयोजित केलेली आहे त्याकरता उपनिबंध कार्यालयातून माननीय श्री संजय ठाकरे साहेब आपल्याकडे प्राधिकृत अधिकारी म्हणून आलेले आहेत. तर आपण 3 टेंडर सॉर्ट आऊट केलेले आहेत. त्यातला जो आपल्याला हायेस्ट जो ऑपॉर्च्युनिटी ज्याने दिलेले आहे त्यांना आपण इथे निवडणार. तर मी सर्व 3 कोटेशनचं डिटेल वाचन करतो ऑफरचं. सर्वांना मराठी कम्फर्टेबल आहे. पहिली जी आपली ऑफर आहे सॉर्ट केलेली त्यामध्ये आहेत वी रिएल्टी, त्याचे पार्टनर आहेत मयूर शाह साहेब. तर त्यांनी म्हणजे जागा म्हणजे एरिया किती देणार आहे, तर जो आपला एक्झिस्टिंग कार्पेट एरिया आहे त्याच्या 20% ॲडिशनल कार्पेट एरिया हे आपल्याला देणार आहे. दुसरा आहे रेंट. कारण जेव्हा आपण बिल्डिंग वेकेट करतो तर त्यानंतर बिल्डिंग पूर्णश आपल्याला ताबा देईपर्यंत जे रेंट आहे ते त्यांनी 1 BHK आणि 2 BHKला 14,000 मंथली ऑफर केलेला आहे. आणि त्यामध्ये 10% एव्हरी 12 मंथ म्हणजे बिल्डिंग बांधायला जे काही 18 महिने, 24 महिने, 36 महिने लागणार त्यामध्ये दर 12 महिन्यांनी 10% इन्क्रीज देणार आहे. तुम्ही फ्लॅट वेकेट करताना जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत ते 5,000 ते देणार आहेत. दुसरं आहे सेलिंग रेट फॉर ॲडिशनल एरिया. म्हणजे जर कोणी मेंबर ज्याचा समजा कार्पेट एरिया 300 आहे त्याला 100 एक्स्ट्रा पाहिजे असेल, कोणाला 150 एक्स्ट्रा पाहिजे असेल तर त्यांनी त्यामध्ये अप टू 100 स्क्वेअर फीटला 13,500 रेट जो आहे मार्केटमधला त्यापेक्षा ते डिस्काउंट करून तुम्हाला 11,500 रुपये रेट लावला जाणार आहे कार्पेटवर. आणि 100 स्क्वेअर फीटच्या वर जो एरिया घेणार असतील तर त्याला 12,150 रुपीज त्यांनी रेट कोट केलेला आहे. त्यांचे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट कंप्लीट जे झालेले आहेत त्यामध्ये किंगस्टन टॉवर म्हणून कंप्लीट केलेला आहे. किंगस्टन कोर्ट म्हणून बिल्डिंग आहे ती त्यांनी कंप्लीट केलेली आहे. आता त्यांचे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे चालू आहेत म्हणजे त्यांचं आता कामं चालू आहेत त्यामध्ये जय पॅलेस आहे MB इस्टेट विरार, हरिधाम कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रिडेव्हलपमेंट चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी प्रोग्रेसमध्ये आहे. 5 ते 6 झालेले आहेत. श्री कृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, विशाल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, युनिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, वीर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. असे त्यांचे 7 प्रोजेक्ट आत्ताच्या घडीला चालू आहेत. त्यांनी ओपन प्लॉट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट केलेले आहेत. ते आहेत वर्धमान वाटिका, वर्धमान सृष्टी, शुभम हाईट्स, सुधापाल आणि पुष्प असे त्यांचे ओपन प्लॉट प्रोजेक्ट कंप्लीट आहेत. नंतर तुम्हाला जे पार्किंग देणार आहे तर ओपन पार्किंग जे आहे ते फ्री येणार आहे तुम्हाला ओपन पार्किंग. आणि जे स्टॅग पार्किंग देणार आहे ते चार्जेबल आहे. त्यामध्ये त्यांनी 2.5 lakhs रुपीज कोट केलेला आहे. अशा पद्धतीने वी रिएल्टी यांनी दिलेलं कोटेशन मी पहिले वाचलेलं आहे, ऑफर वाचलेलं आहे. दुसरं जे आहे ते ओम क्रिएशन. ओम क्रिएशनने ॲडिशनल जो कार्पेट एरिया आहे तो 10% अलाउड केलेला आहे. तुमचा जो एक्झिस्टिंग कार्पेट एरिया त्यामध्ये 10% ॲडिशनल एरिया देणार आहेत. रेंट त्यांनी 1 BHK आणि 2 BHKला 11,000 मंथली रेंट सांगितलेला आहे. 10% इन्क्रीज तेही देणार आहेत परंतु त्यांनी 11,000 म्हटलेलं आहे. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ते कोणत्याही प्रकारे देणार नाही, नील आहे. नंतर ॲडिशनल जो रेट आहे
त्याकरता त्यांनी 100 स्क्वेअर फीटला जो मार्केट रेट आहे त्यात कमी करून 13,000 त्यांनी ॲडिशनल अप टू 100 स्क्वेअर फीटला रेट लावलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 13,500 एक्स्ट्रा द्यायला लागणार आहे. रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांचे सध्या काही नाही आहेत, नवीन आहेत रिडेव्हलपमेंटमध्ये. बाकी तसं त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो ह्यामध्ये कमी आहे. त्यांनी ओपन प्लॉट बिल्डिंग ज्या बांधलेल्या आहेत त्यामध्ये लोटस लक्ष्मी नारायण आहे आणि ती कंप्लीट हे आहे. त्यांचा एक्सपिरियन्स 5 वर्षाचा आहे म्हणजे ह्या लाईनमध्ये. आणि ओपन पार्किंग फ्री देणार आहेत आणि स्टॅक पार्किंगला त्यांनी 4,50,000 रुपये कोट केले. हे मी वाचून दाखवलं ओम क्रिएशन यांचं. तिसरं कोटेशन आहे श्री साई असोसिएट्स. श्री साई असोसिएट्स तुम्हाला ॲडिशनल एरिया 10% देणार आहेत, म्हणजे एक्झिस्टिंग तुमचं कार्पेट आहे त्यामध्ये. रेंट त्यांनी पण 1 BHK आणि 2 BHKला 11,000 म्हटलेलं आहे आणि 10% इन्क्रीज देणार आहेत एव्हरी 12 मंथ. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ते देणार नाहीत. नंतर ॲडिशनल एरियाला त्यांनी 100 स्क्वेअर फीटपर्यंत 12,500 चार्ज केलेला आहे आणि त्याच्यावर जर असेल तर त्याला 13,000 आहे. त्यांचे सध्या कुठलेही रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू नाही आहेत. ओपन प्लॉटमध्ये त्यांनी श्रीहरी दर्शन नावाची बिल्डिंग बांधलेली आहे. बाकी तसे त्यांच्या हातामध्ये सध्या कुठलेही प्रोजेक्ट नाही. नवीनसाठी त्यांनी आपल्याकडे कोटेशन दिलेलं आहे. कार पार्किंग त्यांनी जी ओपन कार आहे ती फ्री दिलेलं आहे पार्किंग आणि जे स्टॅक पार्किंग आहे त्याला त्यांनी 4,50,000 दिले आहे. तर अशा पद्धतीने कंपॅरिझन केली तर वी रिएल्टी आपल्याला 20% ॲडिशनल एरिया देते. हे दोन जे आहेत डेव्हलपर ते आपल्याला 10% देत आहेत. वी रिएल्टी आपल्याला 5,000 ट्रान्सपोर्टेशन चार्जेस देत आहेत. हे दोन्ही कंपन्या काहीही देत नाहीत. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये वी हाऊसिंगचे 2 प्रोजेक्ट कंप्लीट आहेत. 7 प्रोजेक्ट त्यांच्या हातात आहेत. बाकी या दोघांचं तसं मार्केटमध्ये नवीन आहे. तर अशा पद्धतीने मी आपल्याला तिन्ही ज्या ऑफर आलेल्या आहेत हायेस्ट बिड दिलेले ते आपल्याला वाचून दाखवलेलं आहे. यापैकी आता तुम्हाला एका बिल्डरची ज्या 3 पैकी एकाची निवड करायची आहे. तर ते तुम्ही सर्वांनी मग ठाकरे साहेबांनी प्रश्न विचारल्यावर त्याप्रमाणे आपली सहमती दाखवायची आहे. तर मी माननीय ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपला या 3 पैकी एक डेव्हलपर नेमणूक करण्याकरता आपल्याशी संवाद साधायचा. धन्यवाद. आपल्या समोर 3 बिल्डर डेव्हलपर यांच्या कोटेशनचं वाचन झालेलं आहे. आता आपल्याला या 3 डेव्हलपरपैकी कोणाची निवड करायची आहे ते आपल्याला हात वरती करून तुमचं मत नोंदवायचं आहे. प्रथम मी आपणास एक विनंती करतो की ज्या सभासदाच्या नावावर सदनिका आहे त्याच सभासदाने समोर वोटिंग करताना कॅमेऱ्यामध्ये येणं आवश्यक आहे. किती आपण किती मेंबर उपस्थित आहे? 11. जर मागे कोण असतील त्यांनी पुढे या. हॅलो. एकूण सध्या इमारतीमध्ये 12 सभासद आहेत. त्यापैकी 11 सभासदांची उपस्थिती दिसते. तरी आपणास एक विनंती करतो का आता आपलं बिल्डर सिलेक्शनचा प्रस्ताव पारित होणार आहे. तरी आपण आपलं मत विचारपूर्वक देणं आवश्यक आहे. सर्वात प्रथम व्ही रिॲलिटी डेव्हलपरला आपल्या उपस्थित सभासदांपैकी किती लोकांची सहमती आहे त्यांनी हात वरती करायचे. अकरा जणांच्या हात. 2 नंबर खाली आहेत. थँक्यू.
आता 2 नंबरचे जे बिल्डर आहे होम क्रिएटर्स, या बिल्डर डेव्हलपरला किती लोकांची सहमती आहे त्यांनी हात वरती करायची. थँक्यू. आता तिसरं जे बिल्डर डेव्हलपर आहे श्री साई असोसिएट, या बिल्डर डेव्हलपरला किती लोकांची सहमती आहे त्यांनी हात वरती करायची. ओके, थँक्यू. आपलं आता व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपलं मतदानाची नोंद झालेली आहे. तरी व्ही रियालिटी डेव्हलपर यांना 11 मते मिळाली आहे. होम क्रिएशन यांना 0 मतं मिळालेली आहे. श्री साई असोसिएट यांना 0 मतं मिळालेली आहे. मी संजय ठाकरे, सहकारी अधिकारी श्रेणी 1, उपनिबंधक सहकारी संस्था वसई, प्राधिकृत अधिकारी या नात्याने आजच्या मायकल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, साईनगर नवगर वसई रोड पश्चिम या संस्थेच्या कलम 79 म्हणजेच इमारत पुनर्विकास म्हणून श्री व्ही रियालिटी डेव्हलपर यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा करतो आणि व्ही रियालिटी डेव्हलपर यांचं नियुक्ती झाल्याने त्यांचं स्वागतही करतो. सदरचा ठराव हा एकमताने मंजूर झालेला आहे. तरी मी श्री रियालिटी डेव्हलपर यांना मयूर शाह हे उपस्थित आहे, तर त्यांनी माझ्यासमोर आपली तर निवड झालेली आहे, अधिकृत घोषणा झालेली आहे, पण आजच्या मीटिंग समोर ऑन व्हिडिओ कॅमेरा त्यांनी एक आश्वासन द्यायचं आहे का ही इमारत मी किती महिन्यात, किती वर्षात, किती दिवसात तयार करून द्यायची हमी देतो, असं त्यांनी ऑन व्हिडिओ कॅमेरा माझ्यासमोर सांगायचं आहे. सदर त्यांचं संभाषण झाल्यानंतर मी आपली सभा संपल्याचे जाहीर करणार. सर्व उपस्थित सभागणांना माझा हार्दिक नमस्कार. आणि सर्वांनी जे सोसायटी सभासदांनी एका मताने माझी जी निवडणूक केली त्याबद्दल सर्वांचा मी प्रथम धन्यवाद करतो. आणि ज्या विश्वासाने तुम्ही माझ्यावर आज जे ठेवला आहे आणि सर्वांनी एका मताने जे माझी निवडणूक केली आहे ते विश्वास मी कायम स्वरूपी ठेवेल. आणि तुमचं पोझिशनच्या हिशोबाने जेवढं जे आपली कमिटमेंट झालेली आहे आणि जे शब्दाचं महत्त्वाचा विषय शब्दाचा आणि विश्वासाचा हा विषय आहे, तर त्याच्यामध्ये मी कुठे पण पुढे मागे होणार नाही, ते आज मी सर्वांच्या समोर कबूल करतो. आणि जे काही बिल्डिंगचं पोझिशनचा विषय आहे ते आपण डेव्हलपमेंट एग्रीमेंट किंवा आपला MOUच्या हिशोबाने आपण 36 महिन्याची कालावधी हँडओव्हर ऑफ द पोझिशनपासून लिहिलेली आहे. पण आमचा टार्गेट असतो का आम्ही कमीत कमी 30 महिन्याचा आतमध्ये पोझिशन देऊ विथ OC. तर ते आजची प्लॅनिंग तशीच असते आणि त्या हिशोबाने मी तुम्हाला आज सर्वांना या सभामध्येच प्रयत्न करेल तर ते 30 महिन्याचा आत कसं बिल्डिंग संपेल आणि तुमच्या स्वप्नाचं घर जे तुम्ही स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण होईल, तशी मी माझ्या हिशोबाने जेवढं लेवल बेस्ड प्रयत्न होईल ते मी आज करेन. हॅलो, आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले, आपल्याकडून उत्तम प्रकारे सहकार्य लाभलं त्याबद्दल मी आपल्या संस्थेचं, सभासदांचं, उपस्थितांचा आभार मानतो. आणि आपल्यासमोर बिल्डर उपस्थित होते, त्यांनी आपल्याला एक हमी दिलेली आहे
त्याप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव त्यांनी आपल्या समोर मांडून कागदपत्र साईन करून कामकाज चालू करण्यास अनुमती देण्यात येत आहे. तरी आज आपण उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि माझी सभा संपल्याचं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके 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 चालेल. हां सह्या घेतलेत ना तुम्ही? दोन लोकांच्या राहिले आलेत ते पण देशमुख आणि हा जिल्हे बहीण नाही आहे. व्हिडिओ शूटिंग चालू करा आपलं चालू करा. किती जण बाकी आहे द्यायचे? दोन नाही यायचे हॅलो. दोन बाकी आहे. सह्यांचे दोन आहेत. अच्छा, सह्यांचे यायचं एकच बाकी. 12 नंबरचे आहे. हॅलो. सर्वात प्रथम हा सर एक मिनिट बोलू. सह्यांचं स्वागत करा. हाँ नमस्कार. अभी आज सबसे पहले तो हमारे इधर ठाकुर साहब आए हैं और ये बसे तालुका के रजिस्ट्रार है और पहली बार अपनी सोसाइटी में आए हैं, तो हम सबकी तरफ से उनका मैं स्वागत करता हूँ. और हमारे डेवलपर साहब भी आए हैं, ये तो हमेशा हमारे साथ चर्चा करते हैं बड़ी प्यार से. गायकवाड़ साहब भी आए, उनका भी हम स्वागत करते हैं और आप लोग भी यहाँ पर आए इसलिए मैं आपका भी स्वागत करता हूँ. थैंक यू. सुनेंगे भाई कुछ बोलते हैं. थैंक यू सर. हॅलो. कंटिन्यू रेकॉर्डिंग. मी आधी मराठी बोलू हिंदी? मी आधी तुम्हाला माझा परिचय करून देतो. मी संजय ठाकरे, सहकारी अधिकारी श्रेणी 1, उपनिबंधक सहकारी संस्था वसई या कार्यालयाच्या वतीने मी आज उपस्थित आहे. आपल्या मायकल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या संस्थेच्या कलम 79 खाली आपल्याला इमारत पुनर्विकास करण्यासाठी आपण या वसई कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आज मी प्राधिकृत अधिकारी म्हणून आपल्या संस्थेची सभा घेण्यासाठी उपस्थित आहे. सर्व उपस्थित सभासद, डायरेक्टर बोर्ड, गायकवाड सर, बिल्डर डेव्हलपर यांच्या प्रथम मी स्वागत करतो. आपण आले त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आपल्या आजच्या सभेमध्ये 3च विषय आहे. आपण आपल्याकडे ज्या इमारत पुनर्विकासासाठी जे 3-4 कोटेशन आले असतील ते प्रथम आपण वाचून दाखवणार आहे. ते वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला दुसरा 2 नंबरच्या विषयामध्ये विकासकाची अटी शर्ती निवड करणे. प्रथम 3 कोटेशन वाचल्यानंतर 3 टेंडर आले असेल तर त्याच्यामध्ये ते वाचन होणार. ते वाचन झाल्यानंतर तुम्हाला जो बिल्डर सिलेक्ट करायचा आहे त्याला तुम्ही हात वरती करून मतदान करायचे. ते मतदान व्हिडिओ शूटिंगमध्ये आलं पाहिजे. आणि तिसरा नंबर, ज्यावेळेस बिल्डर यांची तुम्ही वोटिंग करून निवड करणार त्याच्यानंतर तिसरा विषय त्यांचा असणार तर तुम्हाला ते 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला इमारतीच्या संदर्भात कसं काय पुढे कामकाज चालू होणार याबाबत तुम्हाला ते 5-10 मिनिटं आपणास सांगतील. तर सदर सभा आपण आता चालू करत आहोत. प्रथम मी मायकल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, साईनगर नवघर, वसई रोड पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर या संस्थेची
पुनर्विकासबाबतची सभा आपण आयोजित केलेली आहे. प्रथम गायकवाड सरांना मी आपणाकडे किती कोटेशन आले त्याचे समोरचे सभासद यांना आपण थोडी माहिती सांगायची आहे. माहिती सांगितल्यानंतर मी आपल्यासमोर बिल्डर यांचे नाव पुकारल. त्या बिल्डर जो सहमती आहे त्यांनी हातवरती करायची, याची सहमती नाही त्यांना हातवरती करायचं नाही. चालेल. माननीय ठाकरे साहेब, आदरणीय बिल्डर मयूर साहेब, सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि उपस्थित सर्व मेंबर, आपल्या सोसायटीच्या पुनर्विकासासाठी ही जी सभा आयोजित केलेली आहे त्याकरता उपनिबंधक कार्यालयातून माननीय श्री संजय ठाकरे साहेब आपल्याकडे प्राधिकृत अधिकारी म्हणून आलेले आहेत. तर आपण 3 टेंडर सॉर्ट आऊट केलेले आहेत. त्यातला जो आपल्याला हायेस्ट जो ऑपॉर्च्युनिटी ज्याने दिलेली आहे त्याला आपण इथे निवडणार. तर मी सर्व 3 कोटेशनचं डिटेल वाचन करतो ऑफरचं. सर्वांना मराठी कम्फर्टेबल आहे. पहिली जी आपली ऑफर आहे सॉर्ट केलेली त्यामध्ये आहेत वी रिएल्टी, त्याचे पार्टनर आहेत मयूर शाह साहेब. तर त्यांनी म्हणजे जागा म्हणजे एरिया किती देणार आहे, तर जो आपला एक्झिस्टिंग कार्पेट एरिया आहे त्याच्या 20% ॲडिशनल कार्पेट एरिया हे आपल्याला देणार आहे. दुसरं आहे रेंट, कारण जेव्हा आपण बिल्डिंग वेकेट करतो तर त्यानंतर बिल्डिंग पुनश्च आपल्याला ताबा देईपर्यंत जे रेंट आहे ते त्यांनी 1 BHK आणि 2 BHKला 14,000 मंथली ऑफर केलेला आहे. आणि त्यामध्ये 10% एव्हरी 12 मंथ, म्हणजे बिल्डिंग बांधायला जे काही 18 महिने, 24 महिने, 36 महिने लागणार त्यामध्ये दर 12 महिन्यांनी 10% इन्क्रीज देणार आहे. तुम्ही फ्लॅट वेकेट करताना जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत ते 5,000 ते देणार आहेत. दुसरं आहे सेलिंग रेट फॉर ॲडिशनल एरिया, म्हणजे जर कोणी मेंबर ज्याचा समजा कार्पेट एरिया 300 आहे, त्याला 100 एक्स्ट्रा पाहिजे असेल, कोणाला 150 एक्स्ट्रा पाहिजे असेल, तर त्यांनी त्यामध्ये अप टू 100 स्क्वेअर फीटला 13,500 रेट जो आहे मार्केटमधला त्यापेक्षा ते डिस्काउंट करून तुम्हाला 11,500 रुपये रेट लावला जाणार आहे कार्पेटवर. आणि 100 स्क्वेअर फीटच्या वर जो एरिया घेणार असतील तर त्याला 12,150 रुपीज त्यांनी रेट कोट केलेला आहे. त्यांचे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट कंप्लीट जे झालेले आहेत त्यामध्ये किंगस्टन टॉवर म्हणून कंप्लीट केलेला आहे, किंगस्टन कोर्ट म्हणून बिल्डिंग आहे ती त्यांनी कंप्लीट केलेली आहे. आता त्यांचे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे चालू आहेत म्हणजे त्यांचं आता कामं चालू आहे त्यामध्ये जय पॅलेस आहे, MB इस्टेट विरार, हरिधाम कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रिडेव्हलपमेंट चालू आहे, म्हणजे बऱ्यापैकी प्रोग्रेसमध्ये आहे, 5 ते 6 झालेले आहेत. श्री कृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, विशाल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, युनिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, वीर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. असे त्यांचे 7 प्रोजेक्ट आत्ताच्या घडीला चालू आहेत. त्यांनी ओपन प्लॉट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट केलेले आहेत. ते आहेत वर्धमान वाटिका, वर्धमान सृष्टी, शुभम हाईट्स, सुधा पार्म आणि पुष्प असे त्यांचे ओपन प्लॉट प्रोजेक्ट कंप्लीट आहेत. नंतर तुम्हाला जे पार्किंग देणार आहे तर ओपन पार्किंग जे आहे ते फ्री येणार आहे तुम्हाला ओपन पार्किंग. आणि जे स्टॅग पार्किंग देणार आहे ते चार्जेबल आहे, त्यामध्ये त्यांनी 2.5 lakhs रुपीज कोट केलेला आहे. अशा पद्धतीने वी रिअल्टी यांनी दिलेलं कोटेशन मी पहिले वाचलेलं आहे, ऑफर वाचलेलं आहे. दुसरं जे आहे ते ओम क्रिएशन. ओम क्रिएशनने ॲडिशनल जो कार्पेट एरिया आहे तो 10% अलाउड केलेला आहे. तुमचा जो एक्झिस्टिंग कार्पेट एरिया आहे त्यामध्ये 10% ॲडिशनल एरिया देणार आहेत. रेंट त्यांनी 1 BHK आणि 2 BHKला 11,000 मंथली रेंट सांगितलेला आहे. 10% इन्क्रीज तेही देणार आहेत, परंतु त्यांनी 11,000 म्हटलेलं आहे.
ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ते कोणत्याही प्रकारे देणार नाही, नील आहे. नंतर ॲडिशनल जो रेट आहे त्याकरता त्यांनी 100 स्क्वेअर फीटला जो मार्केट रेट आहे त्यात कमी करून 13,000 त्यांनी ॲडिशनल अप टू 100 स्क्वेअर फीटला रेट लावलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 13,500 एक्स्ट्रा द्यायला लागणार आहे. रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांचे सध्या काही नाही आहे, नवीन आहेत रिडेव्हलपमेंटमध्ये. बाकी तसं त्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो ह्यामध्ये कमी आहे. त्यांनी ओपन प्लॉट बिल्डिंग ज्या बांधलेल्या आहेत त्यामध्ये लोटस लक्ष्मी नारायण आहे आणि ती कंप्लीट ही आहे. ह्यांचा एक्सपिरियन्स 5 वर्षाचा आहे म्हणजे ह्या लाईनमध्ये. आणि ओपन पार्किंग फ्री देणार आहेत आणि स्टॅक पार्किंगला त्यांनी 4,50,000 रुपये कोट केले. हे मी वाचून दाखवलं ओम क्रिएशन यांचं. तिसरं कोटेशन आहे श्री साई असोसिएट्स. श्री साई असोसिएट्स तुम्हाला ॲडिशनल एरिया 10% देणार आहेत, म्हणजे एक्झिस्टिंग तुमचं कार्पेट आहे त्यामध्ये. रेंट त्यांनी पण 1 BHK आणि 2 BHKला 11,000 म्हटलेलं आहे आणि 10% इन्क्रीज देणार आहेत एव्हरी 12 मंथ. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ते देणार नाहीत. नंतर ॲडिशनल एरियाला त्यांनी 100 स्क्वेअर फीटपर्यंत 12,500 चार्ज केलेला आहे आणि त्याच्यावर जर असेल तर त्याला 13,000 आहे. त्यांचे सध्या कुठलेही रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू नाही आहेत. ओपन प्लॉटमध्ये त्यांनी श्रीहरी दर्शन नावाची बिल्डिंग बांधलेली आहे. बाकी तसे त्यांच्या हातामध्ये सध्या कुठलेही प्रोजेक्ट नाही. नवीनसाठी त्यांनी आपल्याकडे कोटेशन दिलेलं आहे. कार पार्किंग त्यांनी जी ओपन कार आहे ती फ्री दिलेलं आहे पार्किंग आणि जे स्टॅक पार्किंग आहे त्याला त्यांनी 4,50,000 दिले आहे. तर अशा पद्धतीने कंपॅरिझन केली तर वी रिएल्टी आपल्याला 20% ॲडिशनल एरिया देते. हे दोन जे आहेत डेव्हलपर ते आपल्याला 10% देत आहेत. वी रिएल्टी आपल्याला 5,000 ट्रान्सपोर्टेशन चार्जेस देत आहेत. हे दोन्ही कंपन्या काहीही देत नाहीत. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये वी हाऊसिंगचे 2 प्रोजेक्ट कंप्लीट आहेत. 7 प्रोजेक्ट त्यांच्या हातात आहेत. बाकी या दोघांचं तसं मार्केटमध्ये नवीन आहे. तर अशा पद्धतीने मी आपल्याला तिन्ही ज्या ऑफर आलेल्या आहेत हायेस्ट बिल्ड दिलेले ते आपल्याला वाचून दाखवलेलं आहे. ह्यापैकी आता तुम्हाला एका बिल्डरची ज्या 3 पैकी एकाची निवड करायची आहे. तर ते तुम्ही सर्वांनी मग ठाकरे साहेबांनी प्रश्न विचारल्यावर त्याप्रमाणे आपली सहमती दाखवायची आहे. तर मी माननीय ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपला या 3 पैकी एक डेव्हलपर नेमणूक करण्याकरता आपल्याशी संवाद साधायचा. धन्यवाद. आपल्या समोर 3 बिल्डर डेव्हलपर यांच्या कोटेशनचं वाचन झालेलं आहे. आता आपल्याला या 3 डेव्हलपरपैकी कोणाची निवड करायची आहे ते आपल्याला हात वरती करून तुमचं मत नोंदवायचं आहे. प्रथम मी आपणास एक विनंती करतो की ज्या सभासदाच्या नावावर सदनिका आहे त्या सभासदांनी समोर वोटिंग करताना कॅमेऱ्यामध्ये येणं आवश्यक आहे. किती आपले किती मेंबर उपस्थित आहे? जर मागे कोण असतील तरी पुढे हॅलो. एकूण सध्या इमारतीमध्ये 12 सभासद आहेत. त्यापैकी 11 सभासदांची उपस्थिती दिसते. तरी आपणास एक विनंती करतो का आता आपलं बिल्डर सिलेक्शनचा प्रस्ताव पारित होणार आहे. तरी आपण आपलं मत विचारपूर्वक देणं आवश्यक आहे. सर्वात प्रथम ही रिॲलिटी डेव्हलपरला आपल्या उपस्थित सभासदांपैकी किती लोकांची सहमती आहे त्यांनी हात वरती करायचे. अकरा जणांचे हात.
2 नंबर खाली आहेत का? थँक्यू. आता 2 नंबरचे जे बिल्डर आहे होम क्रिएटर्स, या बिल्डर डेव्हलपरला किती लोकांची सहमती आहे? त्यांनी हात वरती करायची. थँक्यू. आता तिसरं जे बिल्डर डेव्हलपर आहे श्री साई असोसिएट, या बिल्डर डेव्हलपरला किती लोकांची सहमती आहे? त्यांनी हात वरती करायची. ओके, थँक्यू. आपलं आता व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपल्या मतदानाची नोंद झालेली आहे. तरी व्ही रिॲलिटी डेव्हलपर यांना 11 मते मिळाली आहेत. होम क्रिएशन यांना 0 मतं मिळालेली आहेत. श्री साई असोसिएट यांना 0 मतं मिळालेली आहेत. मी संजय ठाकरे, सहकारी अधिकारी श्रेणी 1, उपनिबंधक सहकारी संस्था वसई, प्राधिकृत अधिकारी या नात्याने आजच्या मायकल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, साईनगर, नवघर, वसई रोड पश्चिम या संस्थेच्या कलम 79 म्हणजेच इमारत पुनर्विकास म्हणून श्री व्ही रिॲलिटी डेव्हलपर यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा करतो आणि व्ही रिॲलिटी डेव्हलपर यांचं नियुक्ती झाल्याने त्यांचं स्वागतही करतो. सदरचा ठराव हा एकमताने मंजूर झालेला आहे. तरी मी श्री रिॲलिटी डेव्हलपर यांना मयूर शाह हे उपस्थित आहे, तर त्यांनी माझ्यासमोर आपली तर निवड झालेली आहे, अधिकृत घोषणा झालेली आहे, पण आजच्या मीटिंग समोर ऑन व्हिडिओ कॅमेरा त्यांनी एक आश्वासन द्यायचे का ही इमारत मी किती महिन्यात, किती वर्षात, किती दिवसात तयार करून द्यायची हमी देतो, असं त्यांनी ऑन व्हिडिओ कॅमेरा माझ्यासमोर सांगायचं आहे. सदर त्यांचं संभाषण झाल्यानंतर मी आपली सभा संपल्याचे जाहीर करणार. सर्व उपस्थित सभागणांना माझा हार्दिक नमस्कार. आणि सर्वांनी जे सोसायटी सभासदांनी एका मताने माझी जी निवडणूक केली त्याबद्दल सर्वांचा मी प्रथम धन्यवाद करतो. आणि ज्या विश्वासाने तुम्ही माझ्यावर आज जे ठेवला आहे आणि सर्वांनी एका मताने जी माझी निवडणूक केली आहे ते विश्वास मी कायम स्वरूपी ठेवेल. आणि तुमचं पोझिशनच्या हिशोबाने जेवढं जे आपली कमिटमेंट झालेली आहे आणि जे शब्दाचं महत्त्वाचा विषय, शब्दाचा आणि विश्वासाचा हा विषय आहे, तर त्याच्यामध्ये मी कुठे पण पुढे मागे होणार नाही, ते आज मी सर्वांच्या समोर कबूल करतो. आणि जे काही बिल्डिंगचा पोझिशनचा विषय आहे ते आपण डेव्हलपमेंट एग्रीमेंट किंवा आपला MOUच्या हिशोबाने आपण 36 महिन्याची कालावधी हँडओव्हर ऑफ द पोझिशनपासून लिहिलेली आहे. पण आमचा टार्गेट असतो का आम्ही कमीत कमी 30 महिन्याचा आतमध्ये पोझिशन देऊ विथ OC. तर ते आमची प्लॅनिंग तशीच असते आणि त्या हिशोबाने मी तुम्हाला आज सर्वांना या सभामध्येच प्रयत्न करेल तर ते 30 महिन्याचा आत कसं बिल्डिंग संपेल आणि तुमच्या स्वप्नाचं घर जे तुम्ही स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण होईल, तशी मी माझ्या हिशोबाने जेवढं लेवल बेस्ड प्रयत्न होईल ते मी आज करेन. हॅलो, आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले, आपल्याकडून उत्तम प्रकारे सहकार्य लाभलं त्याबद्दल मी आपल्या संस्थेचं, सभासदांचं, उपस्थितांचा आभार मानतो. आणि आपल्यासमोर
बिल्डर उपस्थित होते. त्यांनी आपल्याला एक हमी दिलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव त्यांनी आपल्या समोर मांडून कागदपत्र साईन करून कामकाज चालू करण्यास अनुमती देण्यात येत आहे. तरी आज आपण उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि माझी सभा संपल्याचं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.